अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. भगवान श्री व्यंकटेश हे बालाजी, व्यंकटेश्वर आणि तिरुपती बालाजी अशाही नावांनी ओळखले जाते. हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी आहेत. देश विदेशातून कोट्यवधी भाविक भक्त पर्यटक व्यंकटेश देवांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तिरुपती बालाजी मंदिर सर्वात श्रीमंदिरांपैकी एक असे आहे. येथे भाविक जे दान करतात त्यांचे प्रमाण प्रचंड असते. 2026 सुरू झालेला आहे. अनेक संकल्प, इच्छा, आकांक्षा, ध्येय समोर ठेवून नवीन 2026 ह्या वर्षात पदार्पण केले आहे. ग्रहपीडा निवारण, संकट निवारण करण्यासाठी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावी मानले जाते. जाणून घेऊया सविस्तर व्यंकटेश स्तोत्राची माहिती. श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात. सुख, समृद्धी, धनधान्य, ऐश्वर्य, वैभव आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहेत. व्यंकटेश स्तोत्र मंडळ हे भगवान श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एका प्रभावी उपाय आहे. व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात. श्री व्यंकटेश स्तोत्राचा पाठ श्रद्धेने आणि एकाग्रतेने करणाऱ्यांना अनेक लाभ होतो. त्यांना श्री व्यंकटेश यांचे आशीर्वाद मिळतात आणि ते समृद्ध होतात. त्यांच्या जीवनात दुःख संकटे निघून जातात असंही म्हटले जातात. श्री व्यंकटेश स्तोत्राबद्दल माहिती आणि पारायण कसे करायचे त्याचे नियम बघूया. स्तोत्र मंडळ सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपली इच्छा आणि अडीअडचणी सांगून संकल्प करावा. संकल्प हा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना संकल्प कसा करावा हा माहितीच आहे. एक मंडळ म्हणजे 21 वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे. हे स्तोत्र 21 दिवस कोणत्याही दिवशी, वार, पक्ष चालतो. रोज मध्यरात्री 12 वाजता म्हणायला सुरुवात करावी. संपवावे आपल्या गतीने, हरकत नाही, पण सुरू मात्र ठीक 12 वाजता रात्री करावे. ह्या 21 दिवसात काही गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या. काम, क्रोध, लोभ, मोह, मंद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार, वर्तन, वचन, कोणाहीवर अन्याय, मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य आहे. रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्व दिशेला तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावे. इकडे तिकडे न पाहता, कोणाकडेही काही लक्ष न देता एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचावे. 21 दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात अशा या अनेकांचा अनुभव आहे. 21 दिवसांची ही उपासना पार पाडताना कितीही विघ्ने आली तरीही त्यावर मात करण्याची तयारी ठेवा. मोजून 3 मिनिटाचे हे स्तोत्र आहे. तेवढा वेळ आवश्यक काढा, कारण ग्रहपीडा निवारण, संकट निवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. 21 दिवसांच्या कालावधीत उपवास ठेवणे स्तोत्र मंडळाचा फल प्राप्तीसाठी उपयुक्त आहे. 21 दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे. 21 दिवसास 21 मंडळ पूर्ण करावे. सोयर, सुतक, मासिक धर्म आल्यास मंडळ थांबवावा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. स्तोत्र वाचण्याच्या वेळी भगवान श्री व्यंकटेशांची मूर्ती, प्रतिमा किंवा चित्र समोर ठेवणे गरजेचे आहे. भगवान श्री व्यंकटेश देवासमोर दिवा लावावा, फुलांचा हार अर्पण करावा. स्तोत्राचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा. वाचल्यानंतर भगवंताचे आभार मानावे आणि पुढील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. स्त्री पुरुष दोघंही स्तोत्र वाचू शकतात. व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन स्त्रियांसाठी अत्यंत फलदायी मानले गेले आहे. मराठी किंवा संस्कृत भाषेत वाचू शकतात. संस्कृतमधून वाचल्यास वेळ वाढवण्याची भीती मनात ठेवू नये. स्तोत्र मंडळ करण्यापूर्वी योग्य तयारी करणे आणि नियम आणि पद्धतीचे पालन करणे गरजेचे आहे. स्तोत्र मंडळाच्या काळात शांत आणि सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे. हा संकल्प करताना श्री व्यंकटेश देवासमोर
संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवणे गरजेचे आहे. म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करून बघा. विष्णू भगवान तुम्हाला नक्कीच प्रसन्न होतील. तुमच्या दुःख अडचणी कोणत्याही गोष्टींसाठी निवारणला खरंच खूप प्रभावी स्तोत्र आहे. तुम्ही 21 दिवसांचं 21 वेळेस तुम्ही एका बैठकीत पूर्ण करायचं आहे, किंवा तुम्ही रोज एक पठणही केलं तरी चालणार आहे. 21 दिवसात 21 म्हणजे एक आवरून तुमचं होणार आहे. म्हणून आजची सेवा विष्णू भगवानांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.